सेल्फीचा नाद युवतीला पडला भारी, 100 फूट दरीत कोसळली। सेल्फीच्या नादात जीव गेल्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर येत आहेत। तरीही धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा तरुणाईचा मोह काही अवर्ताना दिसत नाही। पावसाचे दिवस असल्याने तरुण पिढीची पावलं डोंगरदऱ्यांच्या दिशेने वळू लागली आहेत। पावसाचा आनंद घेताना तो मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत असताना तरुणाई देहभान विसरते। मागे पुढे काय आहे काय नाही हे न पाहता रील्स, सोशल मीडिया, लाईक्स, फॉलोअर्स हेच डोक्यात असतं। त्यामुळे मृत्यूला आयतं आमंत्रण मिळतं। साताऱ्यातही असाच एक प्रकार समोर आलाय। सेल्फीच्या नादात तरुणी खोल दरीत कोसळली, पण ट्रेकर्समुळे तिला दुसरं आयुष्य मिळाले। कुठे आणि कशी घडली ही घटना सविस्तर जाणून घेऊया। सातारा येथील ढोसेघर रस्त्याला बोर्णे घाट हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। उंचावर असलेल्या ठिकाणाहून पावसाचा आनंद घ्यायला मोठ्या संख्येने पर्यटक येतात। अनेक जण आपले कुटुंब आणि मित्र परिवाराला सोबत आणून पावसाचा आनंद घेताना येथे दिसतात। येथे जवळच 100 फूट खोल दरी आहे। दरीच्या बाजूस कोणी जाऊ नये असे वारंवार सांगण्यात येते, पण पर्यटक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसतात। त्यामुळे अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंग ओढवताना दिसतात। ठोसेघर रस्त्याला बोर्णे घाटात 5 मुले आणि 3 मुली पर्यटनासाठी गेले होते। यातील एक तरुणी बोर्णे घाटाजवळच्या या खोल दरीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेली, पण सेल्फी काढण्याच्या नादात युवती पाय घसरून जवळपास 100 फूट खोल दरीत कोसळली होती। या तरुणीचं आयुष्य संपलं असंच अनेकांना वाटलं, पण तिचं दैव बलवत्र म्हणून काही ट्रेकर्स तेथे उपस्थित होते। त्यांनी जीवाची बाजी लावत या तरुणीचे प्राण वाचवले। शिवेंद्रसिंह राजे ट्रेकर्स ग्रुपमुळे या तरुणीला नवे आयुष्य मिळाले आहे। दरम्यान या तरुणीला आता उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली असताना सुद्धा पर्यटक जीव धोक्यात घालून अशा ठिकाणी जात आहेत। अशा पर्यटकांवर कारवाईची मागणी होते आहे। तसेच आपल्या घरी परिवार वाट पाहत असतो, त्यामुळे जीव धोक्यात घालून सेल्फीचा मोह टाळावा असे आवाहन देखील पर्यटकांना करण्यात आले आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 सातारा।